नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे फेशियल बद्दल। तर आपण फेशियल का करतो? फेशियल आपण रिलॅक्सिंग साठी, चेहऱ्यावर एक ग्लो आणण्यासाठी करतो। पण जर फेशियल केल्यानंतर तुम्ही ह्या चुका केल्या तर तुमच्या चेहऱ्यावर तो फेशियलचा ग्लो येणार नाही आणि तुमची स्किन खराब पण होऊ शकते। तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही फेशियल केल्यानंतर करायच्या नाहीयेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे फेशियल केल्यानंतर कोणताही मेकअप तुमच्या चेहऱ्यावर वापरू नका। कारण फेशियल केल्यानंतर आपले पोर्स जे असतात ते ओपन होतात आणि त्याच्यावर जर तुम्ही कोणताही मेकअप लावला तर तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात आणि फेशियलचा काहीच इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर राहणार नाही। त्यामुळे जर तुमचं कोणतं फंक्शन असेल तर तुम्ही 3-4 दिवस आधी फेशियल करा आणि मग तुम्हाला 3-4 दिवसानंतर चेहऱ्यावर चांगला इफेक्ट ग्लो दिसेल। जर तुम्ही उद्या फंक्शन आहे आणि आदल्या रात्री जर तुम्ही फेशियल केलं तर तुमच्या चेहऱ्यावर तो ग्लो इफेक्ट राहणार नाही। त्यामुळे ही टिप लक्षात ठेवा, कोणताच मेकअप तुम्हाला लगेच आज फेशियल केलं आणि उद्या कोणता मेकअप वापरायचा नाही, ना तुम्हाला कॉम्पॅक्ट वापरायचा, ना कोणती लूज पावडर, लिपस्टिक, लिप बाम काही तुमच्या चेहऱ्यावर वापरायचं नाहीये। तुम्हाला चेहरा तुमचा तसाच ठेवायचा आहे। तुम्ही नॉर्मल मॉइश्चरायझर लावू शकता, फेस वॉश पण करू शकता, पण तुम्हाला कोणताही मेकअप वापरायचा नाही। कमीत कमी 2 दिवस तरी कोणताच मेकअप तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला वापरायचा नाहीये। फेशियल केल्यानंतर चेहऱ्याला कोणताही स्क्रब वापरू नका, कोणतेही एक्सफोलियंट वापरू नका, कारण फेशियल मध्ये ऑलरेडी स्किनला एक्सफोलिएशन केलं जातं, स्क्रबिंग केलं जातं। त्यामुळे आपल्याला लगेच परत स्क्रबिंगची काहीच गरज नाहीये। डबल जर आपण स्क्रबिंग केलं तर स्किन आपली इरिटेट होती, मग आपल्याला पिंपल्स, रॅश वगैरे येतात। त्यामुळे ही चूक करू नका। पिंपल्स केल्यानंतर तुम्ही 4-5 दिवसानंतर स्क्रबिंग करू शकता, पण 4-5 दिवस तर तुम्हाला स्क्रबिंग करायची काही गरज नाहीये। फेशियल केल्यानंतर चेहऱ्याला हात लावू नका। बरेचदा असं होतं ना, फेशियल केल्यानंतर चेहरा खूप जास्त तेलकट होतो आणि आपल्याला सारखं चेहऱ्याला हात लावू वाटतं। तर चेहऱ्याला हात लावू नका, कारण परत हाताचे बॅक्टेरिया जाणार, खूप जास्त चिकट होणार, मग आपल्याला पिंपल्स येणार। त्यामुळे चेहऱ्याला हात लावू नका। जर तुम्हाला हात लावायचा असेल तर तुम्ही थोडंसं टिश्यू घेऊन थोडंसं वाईप आउट करू शकता। जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त तेलकट झालाय, चेहरा खूप जास्त ऑइली दिसतो, तर तुम्ही फक्त टिश्यूने नॉर्मल जे काही तेलकटपणा आहे ते तुम्ही पुसून घेऊ शकता, पण सारखं सारखं हात लावायची काहीच गरज नाहीये। फेशियल केल्यानंतर कधीही उन्हात जाऊ नका, म्हणजे कधीही भर दुपारी असं फेशियल करू नका। एकतर तुम्ही रात्री करू शकता, नाहीतर संध्याकाळी फेशियल करा, पण फेशियल केल्यानंतर लगेचच उन्हात जाऊ नका। त्याच्या दुसऱ्या दिवशी पण उन्हात जाऊ नका, सुट्टीच्या दिवशी करा। म्हणजे जर तुम्ही सॅटर्डेला फेशियल केलं तर संडेचा दिवस घरी असता तुम्ही संडेला रात्री जाऊ शकता, पण उन्हात तुम्हाला कुठेही जायचं नाही। कमीत कमी 2 दिवस तरी उन्हात जाऊ नका। जर तुम्हाला उन्हात जावंच लागलं तर तुम्ही SPF लावूनच जावा, सनस्क्रीन लावूनच जा। बिना सनस्क्रीनचं अजिबात जाऊ नका, पण शक्यतो उन्हात जायचं टाळा, नाहीतर थोडासा फेशियलचा जो इफेक्ट असतो ना तो कमी येतो उन्हामुळे। फेशियल केल्यानंतर तुम्हाला फेस वॉश, क्लेन्झर काहीच वापरायचं नाहीये। आपल्याला पार्लरमध्ये पण असं सांगतात की आज तुम्ही फेस वॉश, क्लेन्झर काहीच वापरू नका। जर आपण वापरलं तर आपलं फेशियल सगळं धुवून जाणार आहे। त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही फेशियल करताय त्या दिवशी फेस वॉश, क्लेन्झरची काहीच गरज नाहीये। पण दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला वाटलं की चेहरा खूप जास्त तेलकट आहे तर तुम्ही थोडंसं टिश्यूनं तुमचा जो तेलकटपणा असतो तो वाईप करू शकता। आणि तुम्हाला जर फार चिकट वाटायला लागलं तर तुम्ही थोडासा माइल्ड फेस वॉश घ्या कोणताही आणि त्याने फेस वॉश करू शकता। जर माइल्ड फेस वॉश नसेल तर तुम्ही नॉर्मल बेसन लावून देखील तुमचा फेस वॉश करू शकता, म्हणजे चेहरा एवढा जास्त तेलकट होणार नाही, चेहरा क्लीन राहील आणि फेशियलचा इफेक्ट पण जाणार नाही। तुम्ही जर खूप जास्त हार्श वाले फेस वॉश वापरले ना तर चेहऱ्यावरचं जे काही आपली मसाज क्रीम वगैरे असतो, जो फेशियलचा इफेक्ट असतो तो कदाचित निघून जाऊ शकतो। जर तेलकट त्वचा असेल ना तर तसं होत नाही। तेलकट त्वचा खूप जास्त तेलकट होते, त्यामुळे आपल्याला फेस वॉश हा करावाच लागतो दुसऱ्या दिवशी। पण तुमची जर ड्राय नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही थोडंसं बेसन लावलं तरी तुमचा चेहरा बॅक टू नॉर्मल येऊ शकतो। त्यामुळे ही चूक करू नका। फेशियल केल्यानंतर लगेच फेस वॉश, क्लेन्झर लावू नका। तुम्ही नॉर्मल बेसन लावा आणि माइल्ड फेस वॉश दुसऱ्या दिवशी करू शकता। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। फेशियल केल्यानंतर ह्या चुका करू नका। जर तुम्हाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।